मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी बोकड कुर्बानीसाठी सागर सोसायटीमध्ये परवानगी दिली होती त्याच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। धार्मिक विधी आहे ते करा, पण अशा हाऊसिंग सोसायटीमध्ये बोकड कुर्बानी करायला देणार नाही असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे। उद्या बकऱ्याची कुर्बानी होऊ देणार नाही, पालिकेने सर्व बकरी ताब्यात घेतले, उद्या कुर्बानीसाठी पालिका त्यांना जवळच जागा देणार आहे असंही ते म्हणाले। 31 बकरे ठेवण्यात आले होते, टप्प्याटप्प्याने नेतात काही बकरे बाहेर नेलेत। आतापर्यंत 23 बकरे बाहेर नेण्यात आलेले आहेत। 22-23 बकरे बाहेर नेण्यात आले आहेत। प्रक्रिया सुरू आहे। महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे की मिसरिप्रेझेंटेशनमुळे काही कागदपत्रात वर खाली झालेले आहे, पण इथे बकरीची कत्ल होऊ शकत नाही। मला सोसायटीचा एका पदाधिकारी स्वतः भेटला आणि त्यांनी सांगितलं की काही लोकांनी त्यांचा कलिक पदाधिकाऱ्याने चुकीचं कागदपत्र दिले होते, म्हणून एका विंग मध्ये पत्र गेलं आणि दुसऱ्यामध्ये नाही गेलं। या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही। आता राहिली गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांचा रोल तो पॉझिटिव्ह असला पाहिजे, त्याच्याऐवजी गोंधळ तयार करत होते। मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 तासात सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे, म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत, जवळच करीत आहेत। त्यांनी तिथे धार्मिक विधी करावा। पेट्रोलच्या वाढत्या दरांविरोधात ठाण्यात काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी गाडी ओढत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी रोजगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। मनमोहन सिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर जास्त असतानाही नागरिकांना सबसिडी देऊन स्वस्त दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आलं होतं असा दावा त्यांनी केलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या उद्योगपती मित्रांकडून देशहितासाठी संपत्ती दान करण्याचं आवाहन करून जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। बघा, या दरवाढीचा जो परिणाम आहे समाजातल्या प्रत्येक घटकावर होतोय। आपण म्हणतो की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, महिलांचं बजेट कोलमडतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या पंपांना डिझेल सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही। या देशाचं भविष्य असलेला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्कूल बसेसला सुद्धा त्या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की आठवड्यातल्या 3 दिवस ते चालवलं पाहिजे। त्यामुळे प्रत्येक घटक हा या ठिकाणी भरडला जातोय। सर, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये देखील पेट्रोलचे दर जे होते ते कमी होते असं आपलं मनमोहन सिंगांच्या काळामध्ये साड्या दराने प्रति बॅरल आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु त्याच्यावरती सबसिडी देऊन ही भारतातली जनता यांना कमी दराने देत होतो। किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर या ठिकाणी आहे, तरी सुद्धा हे सरकार चढ्या दराने देत आहे। या आधी सुद्धा यांनी चढ्या दराने विकलेलं आहे आणि चढ्या दराने विकून करोडो रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। परंतु हरदीप सिंग पुरी येऊन त्या ठिकाणी सांगतात की 1000 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे, परंतु अतिशय फसवी अशी त्यांची घोषणा आहे। ते 12 तारखेला सांगतात आणि 14 तारखेला HPCL त्या ठिकाणी डिव्हिडंड जाहीर करते। त्यामुळे कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांची सर्वसामान्य नागरिकांबद्दल नाही। मोदी अंबानी जे कर्जमाफी केली शेतकरी जो आहे तो डिझेल आणि पेट्रोल वाचून त्रस्त झाले। बघा, परदेश दौरे ते जर करतायत त्यांच्या व्यापारी मित्रांसाठीच करतायत, अडाणींसाठीच करतायत, अंबानींसाठीच करतायत, परंतु देशावर संकट आल्यानंतर आव्हान मात्र सर्वसामान्य जनतेला करतायत। सर्वसामान्य जनतेला सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या जनतेसाठी करतायत। तर माझं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला या सरकारला आव्हान आहे, मागील काळामध्ये ज्यावेळी देशावर अशा पद्धतीची संकट आलेली होती, मग राजा असतील, महाराजा असतील, सरंजाम असतील, त्यांनी आपली संपत्ती या देशाला दान केलेली होती। तर नरेंद्र मोदी यांनी अडाणी असतील, अंबानी असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील, त्यांना सांगावं की त्यांनी आपली अर्धी संपत्ती या पॅनिक सिच्युएशन मध्ये देशाला दान करावी। या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।